कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी घरी सासू सासर ननद 2 आहे आणि मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बेंगळूरमध्ये। लग्न कसं जमलं? मामाने आणले होते स्थळ। मामाने काय आणलं? खाऊ? स्थळ आणले होते। माझ्या मामाने गणपती आणला, मामाने पती आणला। हा, मग 3 मंथ्स लावले त्यांनी हा म्हणायला। कोणी? पतिदेवने। पतिदेवने 3 महिने का लावले? फर्स्ट बघितले, कन्फ्यूज होतं, हा करू काय नको, आणि दुसरा वेळ 1-2 महिना लावून परत आले, फिक्स झालं। दुसऱ्यांदा फिक्स झालं? 2 वेळा 2 महिने काय विचार करत होते? आता त्यांना विचारायला पाहिजे ते। तुम्ही कधी विचारलं नाही? नाही। ते काय करतात? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि त्यांना विचारलंय सांगा की 2 महिने का लावले सांगा। तुमच्या बाबतीत कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे, रिलेशनशिप मध्येच आहोत आम्ही, आणि माझे पती, आमचं फार्म हाऊस आहे आणि आमच्या फार्म हाऊसवर पेस्टिसाइडचं शॉप आहे, ते बिझनेस करतात त्याचाच, आणि शेती सुद्धा तेच बघतात। मग हुरडा नाही करत तुमच्या? हुरडा आहे ना। मग काय संपलेला सांगत नाही आम्हाला? हुरडा, द्राक्ष बाग सगळे हो का? कुठे बागायत शेती आहे, विंचूर म्हणून तालुका आहे। आम्ही त्यांच्याकडे हुरडा पार्टी फिक्स असते। द्राक्ष खाण्यासाठी या वर्षी झाली की नाही? नाही अजून नाही, आम्ही वेटिंग करतो त्याच्यासाठी। सर तुम्हीच आहे हुरडा पार्टीला? कधी आहे? सरांना इन्व्हाइट करायचं। पण मला खरं सांगू, या हुरड्याच्या निमित्तानं हुरडा भाजणाऱ्यांचं फार कौतुक करावं वाटतं। हो, कारण हुरडा पार्टी आपण म्हणतो या पट्ट्यामध्ये। मी सुद्धा काल एके ठिकाणी गेलो, दरबी मळा म्हणून होता, दरबी कुटुंब, त्यांच्या त्या मळ्यात गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला त्या हुरड्यापेक्षा ना कौतुक करावं असं वाटलं खरं तर त्या भाजणाऱ्या। हो, त्यांचे हात, कारण निखाऱ्यावरती तो कवळा हुरडा बनवायचा, तो भाजायचा आणि हातावर घेऊन तो असा मळायचा। मी त्या एकांचे हात बघितले तर दोन्ही हात काळे झालेले होते। हो, काळे होतात। खरंच त्या तमाम दादांना माझा नमस्कार आहे, शेतकरी कारण शेतकरी दादांना नमस्कार आहे। कारण एकीकडे शेत पिकवायचं आणि त्यातून या थंडीमध्ये स्वतः चटके सहन करत आलेल्या प्रत्येकाला हुरडा द्यायचा। आपण हुरडा पार्टी म्हणून बरेच जण जातात, पण तो आनंद जो का आहे तो फार वेगळा आहे। तेव्हा कधीतरी आलो तर नक्की येऊ तुमच्या। हो काय सर, बोलवत नाही? बरं, अशा तुम्ही मैत्रिणी आहात। हो, आता हा जो तुमचा तापट स्वभाव आहे, जो त्या माऊलीनं डबाच उघडलाय सुरुवातीला, घरात कसं आहे? नाही, शांत आहे। नाही शांत नाहीये बघा, एक मुखाने सगळे भाऊजी शांत आहेत। हा, भाऊजी शांत आहे म्हणून हे असं आहे। हो काय असं का? हे सगळे भाऊजींच्या बाजूनी आहेत। पण असं नाही, मी भांडत नाही, हा, पण जे काही असेल ते पटकन बोलून टाकते। म्हणजे तेच पटकळ। पण कसं आहे, सगळं काम मलाच करायचं असतं, मग थोडंसं पटपट झालं म्हणजे जरा नाही, पटपटचा प्रश्न नाही, फटकळपणाचा प्रश्न आहे। ते फटकन सांगितल्याशिवाय होतच नाही काम मिस्टर। नाही, सगळेजणच घरातले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।